मी शाळेत होतो तेव्हा शिकलो होतो भूगोलात की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. अर्थात अख्खा महाराष्ट्र हा महाराजांच्या विचारांभोवती आणि जाणत्या राजाभोवती फिरतो. पण एक आपला जो संघ आहे तो इथे येतो आणि तो खांबाभोवती फिरतो, खांबावर खेळतो, बागडतो, मजा करतो. त्या संघाचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मिहीर खेडेकर आणि ग्रुप मुंबईहून येत आहे. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो, जय हो. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो. सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है. अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है. आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा सारी वाले नीले आसमान के तले. आजा जिंदे शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो, जय हो. जय हो. आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा हरी वाली नीले आसमां के तले. जय हो, शबनम जय हो, कामेदे जय हो, खालेदे जय हो, बेगुदी जय हो, जय हो, मला ही माझी मुलं वाटत होती. अरे मला वाटलं ही माझी मुलं आहेत, ही जे काही करतात हे माझे आहेत.
मला दुसरा भावच मला देत नव्हता आणि मला कळत नाही की चांगलं वगैरेच्या विशेषणाच्या पलीकडे काय असेल. मला वाटतं की कृपया महाराष्ट्रात आता चौकात चौकात जे बोर्ड लावतात किंवा चौकात चौकात फ्लेक्स लावतो ना आपण, फ्लेक्स ज्यांच्या कुणाच्या नावाचे, त्यापेक्षा एक एक मल्लखांब उभा केला पाहिजे, प्रत्येक चौकात उभा केला पाहिजे. त्याच्यासाठी आधी चौक शिल्लक असायला हवेत. पण नक्कीच मीही म्हणेन मल्लखांब हवाच. कारण असं सुंदर तुझी ही मुलं जी आहेत, मला असं वाटायचं की ते काही स्पेसमध्ये काही आकार बनवतात, शिल्प बनवतात. मला असं वाटतं सगळे मिळून एक अशा वेगवेगळ्या मुद्रा बनवतात असं मला वाटतंय, ज्याच्यातनं भाव प्रकट होतात. तर तुमचा जो शेवट होता तो खूपच छान होता. मुग्धा. छान, खूप छान वाटलं आजचा प्रयोग बघून. आणि ही मुलं तर गुणवान आहेतच, पण त्यांच्यातली मी एक युनिटी आणि एक ऑनेस्टी बघितली आज. लाईक ती दिसली, पण आज खूप जास्त दिसली. म्हणजे एकमेकांना सांभाळणं, एकमेकांच्या छातीवर पाय ठेवला तरी ते एक आदर होता, ते एक असं बाहेर आलं आणि ते खूप छान वाटलं. आणि तो मागे जो लपलाय ना, त्याचं नाव काय, तो हितेश, तू सगळ्या मुलांची काळजी घेत होतास आणि ते बघून मला खूप छान वाटलं. म्हणजे दादा खूप छान वाटलं. लाईक काही लहान मुलं इकडे तिकडे बघत होते, त्यांना असं बरोबर एक डोळावर आणत होता. खूप खूप छान, ते बघून मस्त वाटलं एकदम. खूप छान. थँक्यू मॅम. आता पदकं किती मिळतात ते पाहूया. मकरंद सर. 9 पदकं. 9 पदकं मिळालेली. धन्यवाद. मी तुला खूप 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 शुभेच्छा मनापासून. तू हे काम सुरू ठेव. थँक्यू सर. थँक्यू.